झालं जी? हे दार बंद कसं? नाही, मी पारा देत होतो तर पैंजणांचा आवाज आला हो. तिथे जाऊन बघतो तर ह्याच्यात ना आवाज येत होता. मला कळलं काहीतरी दगा फटका आहे. इथे येऊन बघतो तर हा दरवाजा बंद आहे. देव रे, जे हा सुमित्राला मुक्त करायचा प्रयत्न आहे जी. एकदा का तू सुमित्रा देवींना मुक्त केलंस, मग त्यांच्याकडून तुला मदत मागता येईल. आपण तिला या संकटातून बाहेर काढतोय, तर ती आपल्याला या संकटातून बाहेर काढेलच. ब्रावो. अरे हे दार उघडत नाही जी. मग आता अरे येड मुरी रे, द्वारा मुरी रे. हा अरे दरवाजा तोडा. हा बाहेर लो. साहेब, खरंच इतकं विचार करण्यासारखं काही आहे का? नाही म्हणजे आपल्या वाड्यात अनेकदा लोक येऊन राहतातच ना. मग ही मुलगी राहिली तर? नाही, तशी आम्हाला काहीच अडचण नाहीये जी, पण विचार करायला थोडा वेळ हवा होता. अम्मा, घात आहे तू अम्मा, घात आहे तू. घात झाला अम्मा, घात झाला. काय झालं गुंडप्पा? अम्मा, सुमित्राच्या खोलीचं बंद दार उघडताना आम्ही एकाला पकडला जी. देव रे, इतका पहारा असूनही कोण आहे तो? अम्मा, అవును इल्ला, ಅವಳು ಇದ್ದಾಳೆ अम्मा. तो नाही, ती आहे जी. कोण आहे की होती? अम्मा, रोमिला इದ್ದಾಳೆ. रोमिला जी. रोमिला, या साऱ्याचा आम्ही काय अर्थ समजायचा की हो? तुम्ही वाड्यात काय करताना पकडला गेला होता याची कल्पना आहे का तुम्हाला? इतकी वर्ष वाड्यात दडवून ठेवलेलं सत्य तुम्ही मोकळं करायला निघालात? लाज नाही वाटली तुम्हाला? आम्ही काय विचारतो रोमिला, उत्तर द्या. तुम्ही तशा बोलणार नाही. तुम्हाला काय करताय? रेवा, आम्ही तुम्हालाही सांगून ठेवतोय, यापुढे तुम्ही जर यांना पाठीशी घातलं तर आम्ही तुम्हालाही माफ करणार नाही जी. पण आऊसाहेब, तिला जे काही सांगायचंय ते एकदा ऐकून तरी घेऊया. त्याची काही गरज नाहीये जी. गुंडप्पांनी त्यांना पुराव्यासकट पकडलंय, तेवढं आपल्याला पुरेसं आहे. पण आऊसाहेब, आपण शांतपणे. शांतपणे? आणखीन तुम्ही किती शांतपणा दाखवणार की हो? अनय राजेंवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी सुमित्रा जबाबदार आहे हे तुम्ही विसरताय बघा. आणि आता फक्त या हल्ल्यांसाठी सुमित्राच नाही तर रोमिलाही जबाबदार आहे, हेही ठाऊक झालंय.
सुमित्रा बंद दाराबाहेर पडू शकत नाही हे खरं तर अर्ध सत्य आहे जी. ती तेव्हा दाराबाहेर पडू शकते जेव्हा तिला एखादी व्यक्ती मदत करते. आणि आम्हाला खात्री आहे आजच्या या सगळ्या कृतीमुळे हे उघड झालंय की तिला मदत करते आहे रोमिला, फक्त रोमिला. आज आम्हाला हे काय ऐकायला भाग पडलोस तू रोमिला. तू ह्या वाड्यात आल्यापासून इथला प्रत्येक नियम तू पाळलायस. परदेशातून आली होतीस तरी सुद्धा इथली प्रत्येक परंपरा पार पाडलीस. कधी डोक्यावरचा पदर ढळला नाही तुझ्या, की कधी या वाड्याच्या प्रतिष्ठेला काळीमा लागेल असं वर्तन घडलं नाही तुझ्याकडून. मग आज केलास तू एवढा मोठा गुन्हा केलास का रोमिला, कशासाठी? तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आम्ही, त्याचं तू हे फळ दिलंस. अगं काय मनात तरी काय आहे तुझ्या रोमिला? नेमकं काय घडलंय सांगशील का जरा? तुला कोणी संमोहित वगैरे तर केलं नव्हतं ना? जसं रेवाला कुणीतरी हाका मारून मारून त्या दाराजवळ घेऊन जायचं, तसं काही तुझ्या बाबतीत घडलं नाहीये ना? सांग ना रोमिला, जे काही असेल ते खरं सांग. तू आमची सून आहेस, पण जर तुझी चूक झाली असेल तर तुला कडक शासन हे व्हायलाच हवं. पण त्याआधी मला सत्य काय आहे ते जाणून घ्यायचंय. हो हो आऊसाहेब, तिथे मी दार उघडायलाच गेले होते. पण या सगळ्यात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती होती. ती म्हणजे सुमित्रा. हो, सुमित्रा माझ्या स्वप्नात यायची. ती मला त्या दाराकडे बोलवायची, सांगायची ये इकडे ये. मी स्वप्नातून गचकून उठायचे. मी खरं सांगते आऊसाहेब, तुम्हाला हवं तर तुम्ही मेघदत्ताला विचारा, तोही तुम्हाला सांगेल हेच. मला वाटतं तिनेच माझ्या मनावर ताबा मिळवून मला हे सगळं करायला लावलंय. मी शपथ घेऊन सांगते, गुंडप्पा दादांनी दार उघडेपर्यंत मी काय करते याची मला कल्पनाच नव्हती. मला काही कळतच नव्हतं. त्या सुमित्राला मुक्त करून मला काय मिळेल? राजगादीसाठी मी हे करेन म्हटलं तर ती राजगादी तर शापित आहे. या शापित राजगादीचं मी काय करू? रोमिला, तुमच्या मनात आता नक्की काय चाललंय हे आम्ही सांगू शकत नाही. पण तुम्ही जो गुन्हा केलाय तो सहजासहजी विसरून जाण्यासारखा नाहीये की हो. कशावरून तुम्ही आम्हाला थाप मारत नाही? हे जर तुमच्या बरोबर घडत होतं तर तुम्ही आम्हाला ते आधीच सांगायला हवं होतं. आता पकडल्या गेल्यानंतर कशाला भूलथपा मारताय की हो? नाही आऊसाहेब, मी खरंच बोलतेय. 100% खरं बोलतेय मी. खरं तर हे सगळं मी तुम्हाला आधीच सांगणार होते, पण मग मला भीती वाटत होती. तुम्हाला असं वाटायचं की त्या सुमित्रा बरोबर माझं काहीतरी कनेक्शन आहे.
म्हणून मी तुम्हाला काही नाही सांगितलं आऊसाहेब. मी खरंच सांगते, मला भीती वाटत होती. कुठल्या तोंडाने मी खरं सांगितलं असतं तुम्हाला? आऊसाहेब, रॉमेलाची खूप मोठी चूक झाली आहे, मान्य आहे आम्हाला. पण ती म्हणते ते सुद्धा अगदीच काही चुकीचं नाहीये. रेवाला होणारे भास, तिला ऐकू येणारे आवाज, हे सगळं सुद्धा रेवाने आपल्यापासून खूप दिवस लपवून ठेवलंच होतं की. रॉमेलाची अवस्था सुद्धा तशीच झाली असेल. तुला काय वाटतं रेवा? हे सगळं ऐकू येणं, सगळे भास होणं, हे फक्त तुझ्या बाबतीत होत आहे, एकटीच्या बाबतीत? मी काय सांगणार, म्हणजे मला फक्त अनुभव आलेत, पण त्या पलीकडच्या गोष्टी मला माहितीच नाहीयेत. आऊसाहेब, रॉमिला म्हणते तसं या सगळ्याच्या मागे जर सुमित्राच असेल तर तुम्ही ते शोधून काढू शकता का? त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल. ते एका दिवसात होणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ हवा. पण यांना या अपराधासाठी शासन हे होणार. हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं आऊसाहेब. रॉमेला जर चुकली असेल तर तिला शासन हे व्हायलाच हवं. रॉमिला चुकली असेल तर तिला शासन होईलच. पण ती खरं सांगत असेल तर? कारण मीही या अनुभवातून गेले. जर तिच्याबरोबर घडणाऱ्या घटना जर खऱ्या असतील तर तिला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. माझं मत असं आहे की जोपर्यंत सत्य समजत नाही तोपर्यंत आपण तिला शासन करू नये. अनय, तुला काय वाटतं? बरोबर बोलतेस तू रेवा. पण ही चूक ती पुन्हा करणार नाही ह्याची हमी कोण घेणार? मला तरी असं वाटतंय की काहीही कळेपर्यंत आपण रॉमिलावर कडक पहारा ठेवावा. ती चुकलीच आहे, मला मान्य आहे, पण काहीही झालं तरी सुद्धा ती या कुटुंबाचा एक भाग आहे. संपूर्ण शहानिशा झाल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणं मला तरी योग्य वाटत नाही. बाकी आऊसाहेब, तुम्ही जे सांगाल ते जास्त योग्य ठरेल. आता आम्ही काय बोलणार जी? तुम्ही जो विचार केलाय तो योग्यच आहे म्हणा. पण आता आम्ही कुणावरही विश्वास ठेवणार नाही. गुंडाप्पा, यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवायची व्यवस्था करा. आता लवकरच मुहूर्त ठरवून वाड्यात शांती हवनाची आम्ही तयारी करतो. निघा आता सगळे. आऊसाहेब, अवनी, तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाही तुम्ही. तिथे राहिली तर चालेल ना? रेवा, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. त्या इथे असण्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाहीये बघा. आमच्या शंकांचं निरसन झालंय. रेवा, बघ, तू इथेच राहता. उद्याच तुझं सामान घेऊन ये. हा, नाही नको अगं, म्हणजे आता इतकं सगळं झालंय. आणि अवनी, हे सगळं तू घडवून आणलंयस का? प्लीज असा काही विचार मनात आणू नकोस. मी आत्ताच तुझी रूम तयार करायला सांगते. आले. या घरात मला शिरायचंच होतं, पण इतक्या लवकर मला ते शक्य होईल. आणि त्याआधी पहिल्याच दिवशी अशा रहस्यमय दाराबद्दल मला माहिती मिळेल
हे तर मला वाटलेलं नव्हतं. ते मला मदत करताय माझा सूट पूर्ण करायला. तेव्हा अवनीनी या वाड्यात राहावं यासाठी तू जे काही प्रयत्न केलेस ते एका अर्थी बरेच झाले. ही शहरात वाढलेली मुलगी आहे, त्यामुळे गावात एखाद्या छोट्याशा खोपट्यात कशी ऍडजस्ट झाली असती कोणाच ठाऊक. आणि तसंही आमची ऑफिस व्यतिरिक्त इथे कामं सुद्धा होती. रेवा, मी मगाचपासून तुझ्याशी बोलतोय, कुठे लक्ष आहे तुझं? कसला विचार करतेस? रॉमिलाचा रे, तिने हे जे काही केलंय ना, काय अर्थ असेल या सगळ्याचा? तिच्याबरोबर खरंच अशा घटना घडल्या असतील का? मला काय फरक पडतो? आणि तसंही ती रोमिला मला खूपच विचित्र मुलगी वाटते. अत्यंत आगाऊ आणि सत्तेसाठी लोभी मुलगी आहे. अनय, काय बोलतोयस तू? मला नाही वाटत ती अशी असेल. तुला कधी लोकांची वाईट बाजू दिसणारच नाही ना रेवा, पण मी माझ्या डोळ्यावर पट्ट्या नाही बांधल्यात. सगळ्यांना दिसतंय ती काय करते ते. आताही या सगळ्या मागे तिचा काहीतरी डाव नक्कीच असणार. मला नाही वाटत तसं अनय. स्वतःच्या स्वार्थासाठी सगळ्या कुटुंबाला का त्रास देईल ती? मुळात रोमिला आपल्या घराला स्वतःचं कुटुंब मानते, हाच माझा पहिला प्रश्न. आणि ती मेघदत्त दादाला स्वतःचा नवरा मानते की नाही, इथूनच माझे डाऊट सुरू होतात. अनय, बास आता. किती वाईट बोलणार आहेस तू तिच्याबद्दल? मला काय करायचंय? तुला इतकी चिंता वाटत होती म्हणून मी बोललो. आणि तसंही ते दार उघडून मला काहीच फरक पडणार नाही. असं कसं बोलू शकतोस तू? तुला चांगलं माहितीये ते दार उघडलं तर काय होऊ शकतं. काय होणार आहे? मी मरणार आहे. अनय, बास. मला वाटलंच होतं तू हे बोलशील. मी किती वेळा सांगितलंय तुला या गोष्टी नको बोलत जाऊस. मला नाही सहन होत. अगं रेवा, पण माझ्या बोलण्याने कुठे हे सगळं खरं होणार आहे? आणि तुलाही माहिती आहे तसाही या सगळ्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीच आहे ना. आणि मला चांगलं माहितीये या गोष्टींवर तुझा विश्वास नाही. तुला हे सगळं खोटं वाटतं, भास वाटतात. पण तुझ्या जीवाला कुठल्या गोष्टीमुळे धोका असेल ना, तर त्या गोष्टींकडे मी नाही दुर्लक्ष करू शकत. तेव्हा मी तुला शब्द देतो, मला काहीही होणार नाही. तरी सुद्धा मला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये अनय. तू नको ना ठेवूस विश्वास, पण तुझी काळजी करणं मी नाही थांबवू शकत. आणि मला अजून एक काळजी, रॉमिला बाबतीत मी जो काही निर्णय घेतलाय तो चुकीचा नाहीये ना अनय. तिच्याबद्दलचं माझं पर्सनल मत विचारशील तर मला नाही पटलाय तुझा निर्णय. हा, पण सारासार विचार करता तू योग्यच निर्णय घेतलायस रेवा. आणि अवनी बाबतीत तिचं या घरात राहणं तुला योग्य वाटतंय ना? अगं, ते तर मी तुला आत्ताच सांगितलं ना. आपल्या ऑफिसच्या कामाच्या दृष्टिकोनातून तो योग्य निर्णय आहे. तेव्हा मला काय वाटतं माहितीये, आता आपण इतक्या जबाबदाऱ्या घेतल्यात की आपली अजून एक जबाबदारी आहे की या सगळ्या गोष्टी आपल्या पर्सनल लाईफ मध्ये नाही डोकावल्या पाहिजेत. मला असं तुला चिंतित टेन्स्ड नाही बघता येत. मला तुला सतत हसतमुख बघायचं रेवा. ठीक आहे, आता तू शांत हो आणि हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक. जाऊन फ्रेश होऊन ये. रेवा, किती विचार करतेस तू माझ्या कुटुंबाचा? कधी कधी काळजी वाटते मला. या सगळ्यात तुला स्वतःचा विचार करायला वेळ मिळतो का ग कधी? मला वाटतं आता मलाच तुझा विचार करावा लागेल. जितकी चांगली बायको तू आहेस तितकाच चांगला नवरा होण्याचा प्रयत्न करावा लागेल.